भगूर येथील दत्त बँक्वेट हॉल, विजयनगर, देवळाली कॅम्प, भगूर येथे धम्मसंस्कार केंद्र, समतावाडी, भगूर यांच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर मार्गदर्शनाखाली नाशिक, इगतपुरी, सिन्नर तालुक्याच्या 25 शाखांचं उद्घाटन संपन्न झालं। यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं, आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या गाव तेथे शाखा खोलून बौद्ध धर्माचा प्रसार केला पाहिजे व तरच नगरसेवक यांना जनतेनं निवडून देण्याची संधी दिली आहे। त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून संधीचं सोनं करावं। यावेळी नगरसेवक अजय हरिश्चंद्र वाहने, नगरसेवक सागर विजय चंद्र मोरे, पोलीस अधिकारी बाळासाहेब निवृत्ती भवार, शिक्षक प्रमोद रमेश भवार, नायब तहसीलदार देवीदास चव्हाण, नगरसेविका सोनाली विक्रम सोनवणे, धम्मसेवक सिद्धार्थ पगारे, विनोद जाधव, शरद गवारे, संदीप चंद्र मोरे, प्रमोद गाडे, दशरथ झणकर सह 50 लोकांना माता रमाई पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून SS भंडारे, SS वानखेडे, BS गायकवाड, UG बोराडे, शरद भोगे, रितेश गांगुर्डे, कृष्णाजी सोनवणे, कमलाकर जाधव, नंदकिशोर साळवे उपस्थित होते। तसेच भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे, कृष्णा बाबूराव लोखंडे, पंडित कटारे, ज्येष्ठ लेखक कवी गणेश डी साळवे, भगूर वंचित शहर अध्यक्ष साधना सुनील साळवे, मीना अरुण साळवे, वर्षा अजय वाहने, नगरसेविका कापसा विजय साळवे, शिवसेना शहर प्रमुख विजय बहिरू सोनवणे यांनी सत्कार केला। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलासजी भालेराव, भगूर। बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। धम्ममंचनावरती असेल भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, या भगूर शहरातील भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आनंद वाटला। पहिल्यांदी मला वाटतं मी इथे भगूर येथे दुसऱ्यांदा आलेलो, परंतु आजचा कार्यक्रम वेगळा दिसला। भारतीय बौद्ध महासभेच्या जिथे जिथे गाव शाखा आहेत त्याच्या पाट्यांचं उद्घाटन करणं, पाट्या त्यांच्या अध्यक्ष, सेक्रेटरी, ट्रेझरर यांना सुपूर्द करणं, जेणेकरून त्या गावामध्ये एक मेसेज जाईल की भारतीय बौद्ध महासभेच्या या सगळ्या शाखा धम्माचं काम येथे आहे, मनुष्य घडवण्याचं काम आहे। जे सांगण्यात आलं, एका गावामध्ये मी गेलो होतो, तिथे दारूबंदी झालेली आहे, गावामध्ये कोणी दारू पियत नाही। मी त्यांचं देखील अभिनंदन करतो। त्यांचा आदर्श इतर गावांनी जिथे जिथे भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा आहेत त्या सगळ्यांनी घ्यावा असं मी आवाहन करतो। मी अभिनंदन करतो जे नवनिर्वाचित असे नगरसेवक विविध ह्या तालुक्याच्या जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत, त्या प्रत्येकाची शब्द सुमनाने मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यांना ट्रॉफी दिल्या, त्यांना धन्यवाद दिले आणि एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो। काहींनी सांगितलं आम्ही 2-3 टर्म निवडून आलेले आहे, काहीने मला पण आश्चर्य वाटलं 3 जणांनी सांगितले आम्ही पती पत्नी निवडून आलेले आहे। त्यांचं तर मी विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना विचारलं मी एका पक्षात आहेत की विरोधी पक्षातून निवडून आली, ते बोलले एकाच पक्षात आहे। बोलले शांतता नांदेल। सगळ्यांचं अभिनंदन करू। एक ग्रामीण पातळीवरती नगरसेवक आणि नगरसेवकाच्या माध्यमातून माणसांचा विकास, गावचा विकास, पाणी योजना असेल, स्वच्छतेची योजना असेल, जो आज मोठ्या संख्येने फंड येतो, केंद्रामधून येतो, स्टेट गव्हर्नमेंटचा येतो, आमदार खासदारांचे फंड येतात, त्याचा चांगल्यापैकी युटिलाइज झाला, चांगल्यापैकी त्याचा उपयोग झाला फंडाचा,
तर निश्चितप्रमाणे गावाचं सौंदर्यीकरण बदलेल, गाव चांगल्यापैकी स्वच्छतामध्ये राहील अशी मला आशा. निवडून आलं की आपलं काम संपलं असं होत नाही, तर समाजासाठी काम करणं गरजेचं आहे असं दिसतं. येणाऱ्या 8 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला मी गुजरात येथे सरपंच निवडून आलेले आहे. तुम्हाला जरा उदाहरण म्हणून मोठ्या संख्येने सरपंच निवडून आलेले आहेत. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे आहेत सगळे. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाचे ते निवडून आलेले नाही. आणि मी सांगितलं मी येतो त्यांचा सत्कार करण्यासाठी येतो, परंतु यांचं 1 दिवसाची कार्यशाळा घ्या. कार्यशाळेला मी देखील ऑब्झर्व करतो, मी देखील बसतो. जे रिटायर आपले अधिकारी आहेत ते 5 अधिकारी येणार आणि त्यांना दिवसभर त्यांना कशा कशा योजना आहेत सरपंचांना, तुम्ही नगरसेवक आहात, हा फंड कुठून येतो, कसा युटिलाइज करायचा, कसं प्रपोजल टाकायचं, याचं मार्गदर्शक पण 1 दिवसाचं शिबिर आहे. सत्कार पहिल्या दिवसानंतर शिबिर होणार. कारण नव्याने जे निवडून येत आहे त्यांना जास्त याच्याबद्दलची माहिती नसते, परंतु राजकारणात असं म्हटलं जातं शाळेमध्ये लवकर शिकणार नाही, परंतु राजकारणामध्ये लवकर शिकतात. परंतु चांगल्या गोष्टी शिका. समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या संधीचं सोनं करा एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय संविधान.